नमस्कार मंडळी, आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण इलो बॉटल फिशिंग करू का मित्रांनो. आपण आता ह्यांका विचारून घेऊया की हे कशान गरवतं, म्हणजे काय ह्यांचा साधन कसा बनवल्याने या काय करतात का बघूया. हे बघा, तर आपण आधी ती असली म्हणजे ती असली बॉटल घेतली, तिला असली वरून कट केलं आणि ते असं झाकण लावलं. म्हणजे आपण विहिरीतनं जेव्हा पाणी काढतो ना तेव्हा ते साधन वापरतात तसं बनवतो. म्हणजे त्याच्यात आत एक दगड टाकणार आपण आणि त्याच्यात थोडंसं पीठ, म्हणजे जसा घर आत गेला ना मग आपल्याला तसं वाटतं, मग आपण वालायचं, मग ती घर आपल्याला भेटतो. ते आता बघून घ्या कसं बनवलं. फक्त वरनं इथे कट केली. काही जण इथे पण कट करतात, पण आमचं अंतर जरा कमी आहे ना, म्हणून आम्ही इकडनं जरा पुढे जातं ह्याच्यामुळे. मित्रांनो आपण जाणून घेतलं आहे माहिती त्याच्याकडून की कसं काय, म्हणजे आपण विहिरीतलं पाणी कसं काढतो सागऱ्याने, तसं त्यांनी बनवलं आहे. ते टेक्निक बघा काय भारी आहे आणि ते गरवत आहे. चला दाखवतो तुम्हाला. बघा आपण इलो होय. आणि ह्यो तुम्ही माहीत असात ह्यो कोण हा? हर्षल ढोके, देवगडचो ह्यो स्टार हा. बेक्का जाम माशेत धरता. बघा होय, काहीतरी बॉटल टाकले ना, दिसत नाही. पाणी जाम भरला हो, नाही तर दिसली असती. बघा होय, धरतात ते मासे. हे बघा बॉटल काढल्या ना. आता परत पीठ टाकात. सुक्या पीठ गव्हाचा पीठ वापरतात, पण हे तांदळाचा दोघवले पीठ वापरते. एक थंय बॉटल बनवता का दाखवता इल्यार. हे बघा हे काहीतरी फेकल्या. आता बघूया काय गावता काय का ते बॉटलेत. बघूया मित्रांनो. सिद्धेश आता बॉटल टाकतोय. ही बघा त्यांनी पीठ वगैरे टाकलं आहे बॉटलमध्ये. हे बघा, आणि त्याचा मित्र पण तिकडे आहे गरवते, हर्षल ढोके. इकडे बघा आणि हाय करा जरा. आता ते बघा पीठ टाकतोय तो. ते बघा टाकलं आहे थोडंसं. आता फेकतोय तो. बघूया काय भेटतात ता. आणि हे बघा टाकल्याने दोघवल्याने. दोन भाव होते फक्त, कोयंडे आणि ढोके. बघा टाकल्याने. बघूया काय गावतात येतात काय बघूया आधी. गर म्हणजे बोयाट, बोयता, शेड्याचे गर, शेडी आणि शेड्याचे घर आमच्या म्हणतात. आणि तुमच्या काय म्हणतात त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नक्की. काहीतरी टोळ फिरता इथे बघा, टोळ फिरता. हे बघा असं स्पॉट आहे आपलं, त्या दिवशीचंच स्पॉट आहे. आणि मित्रांनो हो बघा, आपण बोलत होतो की गाव दे हर्षल ढोके दाखव जरा. ओम्याचो गेलो मित्रांनो. हर्षल का गावलो. हर्षल ठेव तो पडाक बिडा. ओमूचो सुटलो मित्रांनो, बघू शकतास. हर्षल जरा दाखव पूर्ण. अरे जिवंत आहे तो, माहिती आहे. हा बघा बॉटलमध्ये आहे, मस्त आहे, साईज चांगली आहे. तो हर्षल ढोके आज जाणार आणि फ्राय करणार. नाही आज मंगळवार आहे तिथे, तर नाही खाणार. हे बघा ह्यांना भांड नाही भेटलं म्हणून कोणत्या भांड्यामध्ये ठेवलंय बघा मासे त्यांनी. मित्रांनो ओमूला मासा भेटलाय, मोठी साईज आहे. ओमू जरा दाखव इथे. बघा ओमू जरा बाजूला आणि परत टाक. बघूया भेटतोय का. हर्षलला काय भेटला नाही आहे की भेटला आहे, नाही भेटलाय. हे बघा आता ओमू परत त्याच्यामध्ये पाणी भरतोय. जरासं पाणी भरायचं, सुकं पीठ टाकायचं गव्हाचं किंवा तुम्हाला पाहिजे ते तांदळाचं. आणि बघा एक बॉटल टाकली आहे. आणि आता ओमू पण टाकेल. सिद्धेश दोन नाव आहे त्याची, आम्ही ओमू बोलतो. टाक ओमू. वाटतं त्याच्या इथे मासे आले आहेत, शेड्याचे घर आले आहेत असं वाटतंय. मित्रांनो आता ह्यांच्यानी सगळ्या टाकले नाही, कारण की पाण्याक वट लागलेलो आहे, त्याच्यामुळे मासे काय आता गावणार नाही. त्या त्यांना माहिती आहे. आपण बघूया जाऊचा असला तर नवीन स्पॉटवर जाव, म्हणजे नवीन लोकेशन हा शोधून काढल्याने थंय जाव, नाहीतर नाही जाऊचं. बघूया काय तर हर्षल ढोके काय म्हणत ता.
तर मंडळीनो मित्रांनो हे बघा, हे दोघे होते ते गरवत, ह्यांका बघा किती घर गावले आहेत ते बघा. या काळुंदरा मी धरलेला आहे, त्या लय आधी धरलं आहे. आणि हे बाकीचे घर त्यांच्यानी धरल्यानी आहेत बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किती हत ते हत जाऊ दे. आणि ह्यो खायचो मासो यांच्यानी त्याच्यात ठेवल्यानी आहे बघा. गरवचो मासो आहे आणि ठेवल्यानी आहे. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. घेऊया काय बोलतात ते बघूया, त्यांना कसा वाटतं आता. घर पकडताना आम्हाला वाटलं नव्हतं की एवढे घर भेटतील, पण अडचण लोकांनी हे सिद्ध केलं की जीत पुढे काही शक्य नाही, तर तुम्ही त्याला 4 शब्द विसरू शकता. पण आता मगाशी गरवत होतो तेव्हा हर्षल ढोके पण गरवत होता. तर हर्षल ढोकेला किती मासे भेटलेत ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आम्ही मगाशी गरवत होतो तेव्हा किती मासे भेटले ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे फक्त आराध्याने पकडले, मग हे बाकीचे आम्ही पकडलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर मित्रांनो 12 मासे आम्ही पकडले आहेत. तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळींनो ब्लॉग आवडलो असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व कमेंट करायला विसरू नका. भेटू अशाच ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.